18 वर्षांवरील सर्वांसाठी आता ती उपलब्ध आहे. खाजगी आणि सरकारी रुग्णालयात. योग्य माहिती घ्या आणि उपलब्धतेनुसार लस टोचून घ्या. श्रोते हो, कोरोनाविषयी माहिती हवी असल्यास, प्रश्न विचारायचे असल्यास या हेल्पलाईनशी संपर्क साधा. राष्ट्रीय कॉल सेंटरचा क्रमांक 911123978046. टोल फ्री क्रमांक 1075. महाराष्ट्रातील क्रमांक 020 261 273 94. आकाशवाणी पुणे. माधवी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. आधी एक विनंती. 18 वर्षांवरील सर्वांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्या, पण नंतरही काळजी घ्या. मुखपट्टी वापरा, सुरक्षित अंतर राखा, हात चेहरा वारंवार स्वच्छ धुवा. विनाकारण घराबाहेर पडून गावात गर्दी करू नका. कोविड-19 बद्दल काही प्रश्न असतील तर 011-23-978-046 आणि 1075 या राष्ट्रीय तसंच 020-26-127-394 या महाराष्ट्रासाठीच्या हेल्पलाईन क्रमांकांवर संपर्क साधा. ठळक बातम्या. सर्वसामान्यांना हक्काचं घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पंतप्रधानांच्या हस्ते आज ई-रुपी या अंकीकृत अर्थव्यवहार सुविधेचा शुभारंभ. महसूल विभागाच्या नवीन पारदर्शक आणि बिनचूक ऑनलाईन सुविधा सुरू. आगामी हंगामात राज्यात 180 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती अपेक्षित. आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये PV सिंधूला कांस्य, भारतीय हॉकी संघाचीही आगेकूच. आता सविस्तर बातम्या. सर्वसामान्यांना त्यांचं हक्काचं घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत वरळी इथल्या BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या इमारतींच्या कामाचा प्रारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झाला, त्यावेळी ते बोलत होते. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचं वास्तव्य अशा अनेक घटनांची साक्षीदार असलेल्या BDD चाळीचं मुंबईच्या जडणघडणीत मोठं योगदान आहे. इथे राहत असलेले नागरिक चाळीतून टॉवरमध्ये राहायला गेले तरी त्यांनी आपली संस्कृती आणि मराठीपण जपावं असं आवाहन त्यांनी केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. असंख्य महान व्यक्ती आणि क्रांतिकारकांचं वास्तव्य अनुभवलेल्या BDD चाळीमध्ये महाराष्ट्राच्या ऐक्याचं दर्शन घडतं. अशा या चाळींचा इतिहास आपण जतन करायला हवा अशी अपेक्षा शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली. चाळींच्या जागी इमारती उभ्या राहिल्या तरी कष्टकरी माणसानं इथं टिकून राहावं. आपल्या कष्टाचा ठेवा विकू नका आणि या भागातला मराठी टक्का कमी करू नका असं आवाहनही पवार यांनी केलं. गेल्या 1.5 वर्षात झालेल्या आर्थिक सुधारणांमुळे आपल्याला विकासाची प्रक्रिया आणखी गतिमान करता येईल असा विश्वास केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबई विद्यापीठातल्या मुंबई स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसीच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आयोजित विशेष व्याख्यानात बोलत होते. स्वामित्व हक्क तसंच ट्रेडमार्क्सची तपासणी आणि मंजुरी देण्याच्या प्रक्रियेत झालेल्या सुधारणा भारताला नवोन्मेषाचं केंद्र बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. ते शनिवारी मुंबईत पेटंट डिझाईन्स आणि ट्रेडमार्क्स महानियंत्रक कार्यालयातल्या आढावा बैठकीत बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज डिजिटल म्हणजेच अंकीकृत प्रणालीच्या माध्यमातून ई-रुपी या अंकीकृत अर्थव्यवहार सुविधेचा शुभारंभ करणार आहेत. ही सुविधा नेमकी कशी आहे आणि तिचा उपयोग काय ते सांगणारा हा वृत्तांत. ई-रुपी ही रोख आणि संपर्क विरहित डिजिटल म्हणजेच अंकीकृत अर्थव्यवहार सुविधा आहे. ही QR कोड किंवा लघु संदेश सेवा आधारित ई-पावती आहे जी लाभार्थ्याच्या मोबाईलवर पाठवली जाते. या सोप्या एक रकमी पैसे देण्याच्या प्रणालीच्या वापरकर्त्यांना त्यांची पावती सेवा प्रदात्याकडून कार्ड, डिजिटल पेमेंट ॲप किंवा इंटरनेट बँकिंग सुविधा नसतानाही मिळू शकेल.
राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण तसंच वित्तीय सेवा विभागाच्या मदतीनं आपल्या UPI प्लॅटफॉर्मवर ही सुविधा विकसित केली आहे. यात सेवा प्रदात्याला कोणत्याही मध्यस्थाविना वेळेत पेमेंट मिळतं. या सुविधेचं स्वरूप प्रदत्त असलं तरी सेवा प्रदात्याचं पेमेंट व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच होत असल्यानं ग्राहकासाठीही ती सुरक्षित आहे. या पुढील काळात स्वच्छ व्यवहारांचा पारदर्शक उपक्रम म्हणून ई-रुपी हा कल्याणकारी सेवांच्या अंमलबजावणीसाठी एक क्रांतिकारक उपक्रम ठरू शकतो. आकाशवाणी बातम्यांसाठी अंकिता आपटे, पुणे. डिजिटल युगात नागरिकांना सहज, पारदर्शक आणि बिनचूक सुविधा उपलब्ध करण्यासाठी महसूल विभाग कटिबद्ध असल्याचा निर्वाळा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिला आहे. थोरात यांच्या हस्ते काल 1 ऑगस्ट या महसूल दिनाचं औचित्य साधून डिजिटल स्वाक्षरीत फेरफार वितरण, सुधारित नमुन्यातील 7/12 वितरण या महसूल विभागाच्या नवीन ऑनलाईन सुविधांचा प्रारंभ पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. महसूल, नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीत यांच्या हस्ते यावेळी ई-मिळकत पत्रिका ऑनलाईन फेरफार प्रणाली, दस्त नोंदणी प्रक्रियेशी संलग्न करण्याचा प्रारंभही झाला. महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार या कार्यक्रमाला दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. नागपूर शहर येत्या 5 वर्षात सर्व प्रकारचं प्रदूषण कमी करण्यासंदर्भातली आंतरराष्ट्रीय मानकं पूर्ण करेल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे. नागपूर देशातलं सर्वात सुंदर आणि हरित शहर ठरेल यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी काल ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनद्वारे आयोजित महावृक्षारोपण कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी केलं. देशात काल सकाळी संपलेल्या 24 तासात 41,831 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर 39,258 रुग्ण कोरोनामुक्त झाले. या कालावधीत कोविड-19मुळे 541 मृत्यूंची नोंद झाली. काल दिवसभरात राज्यात झालेल्या 2,17,741 चाचण्यांमध्ये एकंदर 6,479 नवे कोरोनाबाधित आढळले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 4,110 होती. राज्यातल्या कोविड स्थितीबाबत सविस्तर बातम्या आपण 10:10 कोरोना महाराष्ट्र या आमच्या विशेष बातमीपत्रात ऐकू शकाल. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं फेसबुक पेज ऑल इंडिया रेडिओ न्यूज पुणे, ट्विटर हँडल @AIR न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलवर. साखर कारखान्यांनी थेट ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर भर देऊन साखर उत्पादनावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याचं मत ऑल इंडिया इथेनॉल असोसिएशनचे अध्यक्ष विजयसिंह मोहिते यांनी व्यक्त केलं आहे. ते काल अकलूज इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या 2 वर्षात साखरेला विक्रमी उत्पादनाच्या तुलनेत मिळणारा कमी उठाव लक्षात घेता साखर उद्योगानं इथेनॉल निर्मितीवर भर द्यावा असं आवाहनही मोहिते यांनी यावेळी केलं. आगामी हंगामात राज्यात 180 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती अपेक्षित असल्याचं ते म्हणाले. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या 101व्या पुण्यतिथीनिमित्त काल महाराष्ट्रानं त्यांना आदरांजली अर्पण केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्तही अभिवादन केलं. विधान भवन, मंत्रालयासह विविध ठिकाणी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण करून मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर यांनी आपल्या अभिवादन संदेशातून कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाच्या वतीनं शाहीर दीनानाथ साठे वाटेगावकर आणि शाहीर मुकुंद उर्फ दादा पासलकर यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसंच बाया कर्वे कोविड निगा केंद्राला मातुश्री रमाबाई आंबेडकर मातृशक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला. गणेशोत्सवाला महिनाभर अवकाश असला तरीही त्याचे वेध मात्र लागले आहेत. यंदाही कोरोनाचं सावट आहे, पण निर्बंधांचं पालन करून घराघरातून गणरायाची स्थापना होईलच. गणेश मूर्तींचं माहेरघर अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती साकारत आहेत. त्याचीच ही बातमी.
पेण तालुक्यातल्या वाशी खारेपाट भागातील वढाव दीव परिसरातील गावांमध्ये गणपती कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत. यावर्षी खारेपाट भागातील ज्येष्ठांसह तरुण तसंच महिला मंडळी पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशानं प्रदूषण विरहित गणेश मूर्ती तयार करण्यात मग्न आहेत. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं, म्हणून ते लाल मातीपासून गणेश मूर्ती घडवत आहेत. त्यासोबत गणेश मूर्तीच्या आकाराची कुंडी आणि वनस्पतीची बी दिली जाईल. ही गणेश मूर्ती या कुंडीमध्ये विसर्जित करून सोबत मिळालेली बी त्यामध्ये पेरायची. छानसं रोप तयार होईल. पेणच्या या प्रदूषण विरहित ट्री गणेश मूर्तीला कर्नाटक, गुजरात, केरळ, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यांसह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, आशिया आणि युरोप खंडातील अनेक देशांमध्ये मागणी आहे. त्यातून सुमारे 2000 तरुणांना रोजगारही मिळाला आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी दीपा भंडारे, पुणे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण राज्यामध्ये राबवण्यात येणाऱ्या व्यर्थ न हो बलिदान या अभियानाचा शुभारंभ काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते पुण्यात झाला. यावेळी उषा देसाई, रामभाऊ जोशी, वैद बंधू या स्वातंत्र्य सैनिकांचा आणि हुतात्मा राजगुरू नारायण दाभाडे, शंकरराव मोरे, जेधे टिळक, मर्चंट, फडके या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजांचा पटोले यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. आताच्या काळात उद्योजक घडवणं आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन उत्कृष्टता निर्माण करणं हा शिक्षणाचा उद्देश असला पाहिजे, अशी अपेक्षा भारतीय विश्वविद्यालय संघाचे अध्यक्ष कर्नल तिरुवसगम यांनी व्यक्त केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 17वा वर्धापन दिन काल विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात ते प्रमुख अतिथी म्हणून दूरदृश्य प्रणालीमार्फत बोलत होते. या समारंभात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसंच शिक्षण संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ओबीसी आरक्षणासाठी इम्पिरिकल डेटा मिळवणं याकरता सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचं नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. याचिकेत भारत सरकारला प्रतिवादी केलं आहे, असं ते म्हणाले. ओबीसी आरक्षणासाठी न्यायालयात लढणं हीच पुढील भूमिका असल्याचा इशारा भुजबळ यांनी दिला. राज्यातील पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे काही भागातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी 12वीच्या निकालाच्या प्रक्रियेसाठी मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असलेली निकालाची प्रक्रिया काहीशी लांबली आहे. आता निकालाचं काम जवळपास पूर्ण झालं आहे. पुढच्या काही दिवसातच निकाल जाहीर करण्यात येईल. त्याबाबतची अधिकृत घोषणा राज्य मंडळाकडून केली जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी काल दिली. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी करायच्या उपाययोजनांबाबत आपल्या मागण्यांसंबंधी एक सविस्तर पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काल पाठवलं. तातडीच्या आणि दीर्घकालीन अशा दोन्ही वर्गवारीत त्यांनी या मागण्या केल्या आहेत. तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार सिद्रमप्पा नागप्पा अलुरे उर्फ सीना अलुरे गुरुजी यांचं आज पहाटे सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात दीर्घ आजारानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. 1980 ते 85 दरम्यान त्यांनी तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी साखर कारखाना तसंच लातूरच्या सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं होतं. राज्य शिखर बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलं. याशिवाय विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा सहभाग होता. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी अंडूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. टोकियो ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनपटू PV सिंधूनं काल चीनच्या हे बिंग जियाओ हिचा 21-13, 21-15 असा पराभव करून कांस्य पदक पटकावलं. या विजयासोबतच 2 सलग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये वैयक्तिक पदकं मिळवणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. याआधी 2016 साली रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं रजत पदकाची कमाई केली होती. हॉकीमध्येही काल भारताच्या पुरुष संघानं ग्रेट ब्रिटनचा 3-1 अशा फरकानं पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. भारताची थाळीफेकपटू कमलप्रीत हिनं 64 मीटर थाळीफेक करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
गोल्फमध्ये अनिर्बन लाहिरी आणि उदयन माने स्पर्धेच्या चौथ्या फेरीत पोहोचले आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच भागात कुठे ना कुठे पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. काल कोकणात सर्वत्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी होती. आजही राज्यातलं पाऊसमान काहीसं असंच राहील अशी अपेक्षा आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सर्वसामान्यांना हक्काचं घर देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. पंतप्रधानांच्या हस्ते आज ई रुपी या अंकीकृत अर्थव्यवहार सुविधेचा शुभारंभ. महसूल विभागाच्या नवीन पारदर्शक आणि बिनचूक ऑनलाईन सुविधा सुरू. आगामी हंगामात राज्यात 180 कोटी लिटर इथेनॉल निर्मिती अपेक्षित. आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये PV सिंधूला कांस्य, भारतीय हॉकी संघाचीही आगेकूच. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.